नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मटकीची भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी मटकी घेतले, बटाटा घेतलाय, इकडे कांदे घेतलेत 3, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, टॅमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट घेतले, इथे घरातला लाल तिखट आणि काश्मीरी लाल मसाला घेतलाय, दोन्ही मिक्स केले एकत्र. हे एक चम्मच घेतले. इथे धनापूड घेतले, मीठ घेतलंय, हळदी पावडर घेतले, इथे गरम मसाला आणि किचन किंग मसाला हे दोन्ही मसाले घेतलेत. आता इथे आपण कढई तापत ठेवले, तेल तापलंय आपला. आता आपण कांदा टाकून घेऊया. आधी मिरची टाकूया. आता कढीपत्ता टाकून घेऊ. आता कांदा टाकूया आपण. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. आता आपला कांदा भाजलाय. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चम्मच. ती पण तेलात चांगले फ्राय करून घेऊया. आता टॅमॅटो टाकून घेऊया. आता आपण त्याच्यात ना मीठ टाकून घेऊया चवीनुसार, म्हणजे टॅमॅटो कसा नरम होईल. आता टॅमॅटो नरम होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता आपला टॅमॅटो पण एकदम नरम झालाय. आता आपण हे मसाले टाकून घेऊया. इथे धनापूड आहे, हळदी पावडर घेतले, इथे संकेश्वरी मसाला आणि घरचा लाल मसाला दोन्ही मी घेतला 1 चम्मच. इथे गरम मसाला 1 चम्मच आणि किचन किंग मसाला 1 चम्मच. तर तेलात चांगले मसाले फ्राय करूया. इथे आपला मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय झालाय. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून फ्राय केलंय. मी पाणी टाकलेलं दाखवलं नाही तुम्हाला. थोडंसं पाणी टाकलं मसाला टाकल्यावर, मग चांगलं तेल सुटलं त्याला. आता आपण ही मटकी बटाटा तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. पाणी टाकलं की कसे मसाले जळत नाही, पण थोडंसं पाणी टाकायचं. मसाले टाकल्यावर तेल पण चांगलं सुटतं. आणि आता अशीच आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, मटकी बटाटा तेलामध्ये चांगला फ्राय होईपर्यंत शिजून दिलं मी चांगलं. तेव्हा तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय केलंय. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. बाकीची कोथिंबीर नंतर टाकूया. परत मिक्स करून घेऊ. आता आपण तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाका. आपण पाणी टाकून शिजवून घेऊया. आपली भाजी तयार झाली. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. आपली मटकीची भाजी तयार झाली. ही भाजी दही सोबत खूप छान लागते आणि गरम गरम भाकरी दही टाकून ही भाजी खायची, खूप छान लागते. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.